म्हणीन रोज फिरे जाय रान तुम्ही ते. अक्का व अक्का काय व बाई नातीशे व मी अंगण झाडायन हो म्हणी माय हो 5-6 दिन जाय तुम्ही मला दिशीच नाही राहत्यात. कडी कडी येऊ ते कुलूपच लायल कडी कडी येऊ ते कुलूपच लायल नाही कुठे जायल बेलो त्या तो माहितला दिन जाय ने. चाल नि गे तू फिराले बाबानी बोलायली तर बिचारा महादेवनी चाल नि घेऊ उज्जैन ओंकारेश्वर शिवर बटा फिरवू हो म्हण माय हो बटाटी काय जाय उन्हात माय मला बी सांगते आता मग मी येतो मग कपाशी याच्याल ना पैसा बटा होतात म्हणाली. काय नाही म्हण बड्डे तिकीट कर दिला तर आमले चाल ना घेतोत मग जा म्हणे माडी फिरू या म्हणे मग फिरवून त्याने बट्ट ऑनलाईन कर दिलं तर आमले तिकीट कर दिदात रूम कर दिदा तडे रावाले इथली व्यवस्था कर दिदी तू म्हणची ना ते बट ऑनलाईन बुकिंग कर दिलं ती म्हण दादाने आको त्याला शोधू काय रे भाऊ कशी काय रे इथलं माय ओजी खर्च लागणार नाव माय मग हां ऑनलाईन ते बोलता पैसा लागतोच म्हणे काय जाण त्याने मला काहीच सांगणी सवरानी बी बट ऑनलाईन कर देस तो काहीच नाही तुम्ही आडे जा तडे जा नुसतं सांगितलं येतो आय मीन बरोबर पोची जाऊत मग. तुम्हाला सांगे कोण कोण होई ना मग आपण मग त्या म्हण माहेर ना मित्र येतच ना तसं माय बाप दोन्ही तिन्ही जोडा होतात ना मग आम्ही 8 लोक येवत होत मग शिवराला बाबा दिख ना का मग अक्का तुमले तडे नाही हो माय शिवराला बाबा काय तडे दिसत नाही आपले आणि तडे तसं ते आम्ही परदोसलेच होतो पण परदोसले रातभर राहीन होती ना मग ते उन्हा बी होई बाबा आणि कदा चालतीस ना मग बाबा कुठे तडेच राहत बिचारा आई बी गोष्ट करी मायनी सुनो आणि अशी अंगण मा बटावर बडी गाणंच गाण माय अक्का कधी गई बीन म्हणता का पुन्हा आले गई अंडोरी जोडे हो म्हणी माय हो काय बुडी मारी होती बहीण बिगर सांगाईन सौराणी मला माहितीच होतं म्हणतो जडा मायशी ना नवाईस करी आणि त्या बंट्याना मित्रांनी तिकीट करायला होती मग बंट्या असं दिलं त्यासनी बंट्यानं सांगितलं जावी मग माय बाप बी शेतच असं लय जाते असले त्या बी कुठे जातात नाही येतात नाही अशी म्हणीशी ते मग कसं शे ना बंट्यानी मला रातमरात तयारी करायला माडी तुम्ही जा 2-3 दिन ना करता जा आणि फिर या तुम्ही तुला कसं चालाय ना म्हणे तवे एक दारशीवर गई म्हणे तुला रुद्राक्ष भेटणार नाही तू थोडी वय म्हणे माडी म्हणे जायच म्हणे असं सांगे माले मग बाई तुम्ही कशा तुम्ही चालू तयार होतीच नाही दादा तुमनं गची चालच मग आणि आता आमनं 2 जणीच ना तिकीट आहे मग मी काय कोणले सांगू नाही सौरू बरं आको म्हणशीन मी काहीच बोलू निघीच गऊ मग फक्त आशाले सांगी गे तू तेवढी म्हणतं बाई बैलेसले चारा पाणी करीस जीव तर की जासं माय पण घर ते घर रास घेतलं बी जाय ते म्हणे आपलं घर नाही आतभर पण देवदर्शन बी महत्वानं शेना बीन मग कवाय करसूत मग बरोबर आहे हो माय साहेब म्हणे आत्ती मग डोळ्यासं पारणं पेटी जास जवळ पाय चांगला राहतोस तवच रास आता असं होई राहणं दुनिया आम्हा काही ना माहीत मग तिथला बी संसार माझीत घालते काय असेच संगी मग या तरी 2 गोष्टी देवण्यात केल राहते सायकल राहतीस ते तेवढं आपल्या माणूसले माहिती राहस प्रत्येक गोष्टी तेच बी म्हणी सर ना झाड कायच करीशीन चाललीस गप काय बैलेस जीव घाला आणि मसडास मा जीव घाला म्हणी कसा माझ जीव घाला कुलूप लायली द आशाले सांगितली द बाई तू चारा पाणी करतीस नेऊन एकटं तेवढं काय आम्हा आणि शेणपूजा आवरेलीस म्हणतो तो राजाला सांग तो राजाने काय ऐकत नाही तो म्हणे मला रोजी जाणं पडस म्हणा अरे उठावत नाही काही नाही म्हणतं आशाला म्हणतं मैसन दूध बी धुईलीस नाही वापरी बिलीस तू बट काय नको दिस म्हणतं डेअरीवर मी बी काय डेअरीवर देत नाही आता काही नाही जरा अशा टायम अशी ती 1.5 लिटर देस 1.5 लिटर म्हणतं 1.5 लिटरतून पुरतं काढलीस नाही कुशाल पालू सोड दिस तिनं पालू तरी पी म्हणतं मग का ती बरोबर आहे ना आणि कुठे जाय म्हणे टगू शिवर बी जाय म्हणू बाबान घर माय रशी आपलं शिवर जाय म्हणू उज्जैन जाय म्हणू ओंकारेश्वर जाय म्हणू मग इंदोर का टाइम घेत होत मग आम्ही नाको त्याची फिरवत नाही जडेनी तडे म्हणता आणि अशा रूम करेल होता आधी मी साधं काम बट्या गोटनी व्यवस्था तडे गरम पाणीतून ते आतरातून ते पंगरातून बट्या गोष्टीने मन ते मन म्हणता आले करत मानणं पुढे मग जमाना कितला पुढे घ्या का नाही अक्का आणि तुम्हाला अंडर म्हणजे अंडोरे पण करत इरा बी न महादेवा साजराव दे त्याले आणि म्हणा आयुष्य त्याला गाले बिचारा आले करत आणि सुकणं नांदेत राजराणी करत म्हणा करत ना मग तडून त्यांना मित्रच मायबाप जाय राहतात ते लगेच मायबापले बी सांग मग मायबापने बी तिकीट करा म्हणे हो माय त्या ती आमनं ते डायरेक्ट तिकीट त्याने यांना माकरलं होतं काय म्हणतं साधे तत्काल माकरलं होतं ते आमले तड येशी ना तिकीट भेटणं आणि ती येशी कोण लावस काय यादी मी बरं
आणि बदा बदा पैसा हो पण त्याले ना समजत ना पत्ता आणि इथला पैसा ते बस मग कोत्यान बापले ते त्यांनी काही सांग नाही इथला लागणार का तिथला लागणार काहीच नाही तरी मी नाहीच म्हणू म्हणतो पैसा आणत रे बो आमना पा तू कथा कथा काय वाटला हवस म्हणता आमले हा काय म्हणे मग म्हणे तुम्ही 2,000 रुपया गुंडायली जा तुम्हाला जवळा होती तेवढा 1,000-2,000 तुमले बाकी काय पैसा लागत नाही म्हणे हा मग तो बँक मा टाकी देस ना मग ते पोन मा पैसा पड जातच ना ती तशीच चालस बटा ठिकाणी हा मग तो देख ना रूम ना ऑनलाईन कर दे तिकीट ना ऑनलाईन कर दे आणि कोठे बी रिक्षा मा पटनूत कोठे पटनूत त्याला सांगी देऊ ना तो फोन वाटेच टाकी दे तो रिक्षा आला बी हा असे करे हा मग असा अंडरबेड असले भेट होईन करत काय काम होतं हो बाई हो माहिती नान गोष्ट सांगाय तुम्ही नान मुले म्हणता नंदुरबारला ऍडमिट करायला बाई शे म्हणे असं डॉक्टरने सांग पण मग आता डॉक्टरने आराम सांगा ना की नान तब्येत को अशी मग आता का आच्यात का अशी म्हणशील मी तुम्हाला जोडे गिरा तू दुसरं काय काम बिम नाही होतं मग अक्का ते काय जावाशिवाय राहावं नाही तर अक्काले शोधू माय म्हणतो ते डॉक्टरने आरामच सांगा म्हणे 9 महिना लगा हा 3 महिना व्हायच्यात म्हणे अजून मारे ते सगळा माझ्या ना चमत्कार सांगी राहणार ते मग ते आता इथला 3 महिना राहायचे मग आता कसं शेवी असं शे ना मग कौतिक नाही बाय ती काय कौतिक करा सारखी विरकी नाही शे तिथे उठी सण असे दडदड काम करी अशी पोर शे ती आणि ओ माय ओ कितली मस्त शेबीन ती म्हणजे गोडाई नाही आहे गोडाई नाही सांग राहणं बेन मी आता इथला 3 महिना राहिले मग आता डॉक्टर जसं सांगितलं तसं करणंच पडी का नाही अक्का काय म्हणतेस माय बी गोड बरोबर आहे आणि नंदुरबार टाकी ती उले मला बी नाही माहिती बी मग माय 3 दिन जाय ना ॲडमिट करायले नंदुरबारले शुक्रवारना दिननीच गुरुवारना मी नाही उद्यापन करा ना ते म्हणतं तिला बोलावं म्हणतं ते ती जपेला ती बिन मग म्हणे ताई म्हणे तब्येत बरोबर नाही म्हणे गुरुवार ते तिने धरेल होतात मग तिने सकाळ पाठ मांडली दापोती वाचली ती उद्यापन बी नाही करत तिने तिला मजानच बाई उलट्या 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 असं पाणी सुद्धा पचिरी राहणं तिला ते तशीच बसवी ना ते देवनी देणगी विचारानी महादेव ना पाणी पाचतात ते जरासा फरक पडता मग तुम्ही रुद्राक्ष आणले ना ते रुद्राक्षानं पाणी पाजा ना बिन मग हा तेच जाणं पडे मला बी दवाखाना मग जाऊत ना मग दुपार पाय तेच मग चला कवाय सुट्टी भेटस कवाय नाही तर तेवढा होऊ जाऊ द्या आणि त्याडे ना शिवर ना जर बेलपत्र आणले ना मग लिहायला लागेल ते सांगितले मग आणायचे ना मी बेलपत्र बी तडे ना बेलपत्र इथलं मस्त आहे बीन ते असं वाटच ना आटून जावंच नाही केदारनाथ निघत शिवलिंग तडे ती शिला तडेच पूजा करतोच बेटा मस्त मजाने पूजा करी शंकर कंकरने पूजा करी 4 कंकर तडे टाकी येऊन आणि एकला येऊन सांगी अशी कर मग आणि ते म्हणशीने ना मला अशा खोकला येतडे आता थंडी ना त्यानं ना तब्येत शानगत वेगळी जराशी माय तडे वजी थंडी होई का अक्का माय हो वजी थंडी हो बी पण मग ज्यानं त्या गिजर लायला राहतच ना आणि ज्यानं उन्हा पाणीवर अंग दिली होते काहीच वाटत नाही आणि हॉटेल मग काय होतं आणि काय बांधले गेलो आमले भाषी खुशी चालत नाही आणि त्या बटा त्यांना मित्रांना माय बाप बघा डीपी फिपीवाला होता हां डायबिटीसवाला त्या बड्या गोया खाणार लोक आमले ते काय सुईनी गुईनी दादा जाऊत मग दुपार पाहिजे मग अक्का आवराय की का मला आवाज द्यावर आवरानं ते गंज शेवबी आवराय धीरे धीरे हाती म्हणा ते हात पाहिल्यानं असं आवराय राहणार बड्या धीरे धीरे आवरणार नाही काय तुम्ही येस मग मी या जाऊ दुपार पाहिजे आपण हो चालेल चालेल